नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत तांदूळ आणि उडीद डाळीची शेव. तर नेहमी आपण बेसन पिठाची वगैरे शेव बनवतो, पण ही अशा पद्धतीने शेव एकदा नक्की बनवून बघा. खूप छान खुसखुशीत अशी शेव तयार होते ही. तर ही शेव बनवण्यासाठी मी या ग्लासाने 2 ग्लास तांदूळ घेतला होता आणि या छोट्या ग्लासाने 1 ग्लास उडीद डाळ घेतलेली होती आणि हलकेसे ती भाजून घेतलेली आहे. आणि नंतर हे पीठ मी दळून आणलेलं आहे. तर हे अर्धा किलो पिठाचं प्रमाण आहे. तर याच्यामध्ये आता मी थोडंसं तीळ घेतलेलं आहे या पिठामध्ये टाकण्यासाठी. ही आहे लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला मी हे लाल तिखट या पिठामध्ये टाकून घेते. अगदी सोपी रेसिपी आहे, पण खायला तितकी छान लागते ही शेव. तर हे तीळसुद्धा मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते टाकून घेते. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे लाल तिखट वगैरे जे आपण लाल मिरची पूड टाकलेली आहे ती सगळं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची सुरुवातीला. म्हणजे मीठ वगैरे सगळं पिठामध्ये सगळ्याकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आहे. तर हे बघा, मीठ वगैरे मी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हे थंडच पाण्याने मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा हे पीठ करायचं नाही. तर अगदी थोडं थोडंसं पाणी घेते मी, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा, हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे मी शेव बनवण्यासाठी. आणि इथं कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, मगच आपल्याला ही शेव बनवायची आहे. तर तेल गरम होते तोपर्यंत हे बघा, मी याच्यामधून शेव बनवणार आहे. आपला रेग्युलर जो शेवगा असतो त्याच्यामध्ये सुद्धा जाड अशा शेव पाडण्याची चकती वगैरे असते. तर त्या शेवग्याने जरी पाडलं तरी चालतं, पण आमच्याकडे हा सुद्धा शेवगा आहे, तर याच्याने सुद्धा आम्ही बनवतो ही शेव. तर हे बघा, थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस शेवग्यामध्ये पीठ भरताना थोडंसं मळून घ्यायचं. म्हणजे आपण भाकरीला वगैरे जसं मळून घेतो त्या पद्धतीनं, म्हणजे शेवसुद्धा छान होते. तर हे बघा, मी व्यवस्थित असं हे पीठ परत एकदा मळून घेतलेलं आहे. आणि आता हे पीठ मी या शेवग्यामध्ये भरून घेते. तर मी ह्या शेवग्यामध्ये शेव बनवण्यासाठी पीठ भरून घेतलेलं आहे. आणि इथं पेपर घेतलेला आहे, तर त्या पेपरावरती मी शेव पाडून घेणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ही गोल शेव मी बनवते. तर किती छान पडते तुम्ही बघू शकताय. तुम्हाला आवडेल अशा आकारामध्ये, म्हणजे लहान किंवा मोठे हे असे शेव पाडून घ्यायची. तर मी एवढे असे गोल आकारात बनवलेले आहेत. तर आणखीन एक दाखवते मी शेव कशी पाडते ते. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी ही शेव बनवून घेतली. तर मी शेव बनवून घेतलेली आहे पेपरवरती. तर तेल गरम झालेलं आहे की नाही ते कसं बघायचं, तर मी थोडंसं पीठ टाकून घेते तेलामध्ये. तर ते पीठ लगेच जर वरती आलं तर समजायचं
तर तेल गरम झालेलं आहे, तर ही जी शेव पाडून घेतलेली आहे ती मी टाकून घेते. अलगद अशी शेव टाकून घ्यायची. तर मी एक एकच ते गोल जे शेवेचं बनवून घेतलेलं आहे ते तळून घेणार आहे. एक बाजू व्यवस्थित तळल्यानंतर मग आपण ही शेव पलटी करून घेणार आहोत. तर हे बघा, शेवचा रंग किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर मी ही शेव अजून मी पलटी केलेली नाही. तर वरती असे बुडबुडे यायचे बंद झाले की मग शेव पलटी करून घ्यायची, म्हणजे एक बाजू तळली आहे असं समजतं. तर ही शेव पलटी करून घेते. तर अगदी झटपट तयार होते आणि खायला सुद्धा खूप छान लागते ही शेव. तर नेहमीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीनं शेव नक्की बनवून बघू शकता. तर लहान मुलांना सुद्धा खूप आवडते अशा पद्धतीनं ही शेव बनवली की. खाताना अगदी कुरकुरीत अशी लागते ही शेव. तर हे बघा, तेल पूर्ण असं शांत झालेलं आहे, म्हणजे काही बुडबुड्या वगैरे याला येत नाही. याचा अर्थ ही शेव जी आहे ती तळलेली आहे. तर ही शेव मी काढून घेते. तर शेव काढताना इथं मी एक पेपर घेतलेला आहे, म्हणजे वहीचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली चाळण ठेवलेली आहे, आपली जी मोदकाची चाळण वगैरे असते ती. तर त्याच्यावरती मी ही शेव काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं तेल वगैरे सगळं निघून जाईल त्याच्यासाठी. आणि अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा शेव तुम्हाला तळून दाखवते. तर ही शेव टाकताना अगदी अलगद टाकायची, कारण की तेल लगेच वरती येतं. हे बघा, जर तुम्हाला जमत असेल तर डायरेक्ट शेवग्याने सुद्धा याच्यामध्ये जर शेव पाडून घेतली तरी सुद्धा चालते. तर ही शेव तळतीये तोपर्यंत मी दुसऱ्या सुद्धा आणखीन बनवून घेते पेपरवरती. तर हे बघा, ही शेव सुद्धा व्यवस्थित तळलेली आहे. तर मी ह्याला पलटी करून घेते व्यवस्थित. आणि अशाच पद्धतीने सगळी शेव बनवून घेणार आहे मी. तर अचानक लाईट गेलेली आहे, त्यामुळे थोडंसं अंधार झाल्यासारखं वाटतोय. चला तर मग अशा पद्धतीने मी सगळ्या शेव बनवून घेते. तर ही बघा, शेव किती छान दिसते. तर ही आपण बनवली आहे तांदूळ आणि उडीद डाळीपासून. खूप अशी छान लागते ही शेव खाताना. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही शेव एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.